तुम्ही पटकन दुखावले जाता का? लोक काय म्हणतील ह्याची सतत भीती वाटते का? कितीही यश मिळालं तरी आतून मी पुरेशी नाही असं वाटत राहतं का? तर कदाचित ही समस्या तुमची नाही आणि आजची नाही, ती तुमच्या आतल्या छोट्याशा लहान मुलाची किंवा इनर चाइल्डची असू शकते. इनर चाइल्ड म्हणजे आपल्या लहानपणीच्या फक्त आठवणीच नाही, तो आपल्या मनाचा जो भाग आहे ज्याने पहिल्यांदा प्रेम अनुभवलं, पहिल्यांदा भीती अनुभवली, पहिल्यांदा नाकारलं जाणं, अपमान, एकटेपणा किंवा असुरक्षितता अनुभवली. हे अनुभव अनेकदा विसरले जातात, पण त्यांचा भावनिक ठसा आपल्या मनात राहू शकतो. आपण मोठे होतो, शरीर बदलतं, वय बदलतं, पण भावनिक प्रतिक्रिया तशाच राहून जातात. जणू काही लोकांना सतत अप्रुव्हल हवं असतं, काहींना नाही म्हणणं खूप कठीण जातं. काही जण छोट्या गोष्टींवर खूप दुखावले जातात, तर काही जण प्रत्येक नात्यात त्याच प्रकारच्या अडचणी अनुभवतात. कधी कधी या पॅटर्न्सचा संबंध जुन्या भावनिक अनुभवांशी असू शकतो. जर तुम्हाला सतत ओव्हर थिंकिंग होत असेल, स्वतःवर विश्वास कमी वाटत असेल, पीपल प्लीज करण्याची सवय लागली असेल, नकाराची खूप भीती वाटत असेल, वारंवार तेच रिलेशनशिप पॅटर्न्स दिसत असतील किंवा आतून एक रिकामेपणा जाणवत असेल, तर स्वतःच्या या भावनिक अनुभवांकडे प्रेमाने पाहण्याची ही वेळ आली आहे. जेव्हा आपण इनर चाइल्ड हिलिंग करतो त्यावेळेस आपलं स्वतःवरचं प्रेम वाढतं, इमोशनल ट्रिगर समजून घेणं सोपं जातं, नात्यांमध्ये अधिक शांतता येते, निर्णय अधिक स्पष्टपणे घेता येऊ शकतात, अपराधीपणा, भीती आणि स्वतःबद्दलची कठोरता कमी होऊ शकते आणि मन एकदम हलकं वाटू शकतं. हिलिंग म्हणजे सर्व समस्या एका दिवसात संपतीलच असे नाही, पण त्यांच्याशी वागण्याची आपली पद्धत बदलते. जर तुम्हाला वाटत असेल मी खूप काही मिळवलंय पण आतून अजूनही मी शांत नाही, किंवा माझ्याच आयुष्यात तेच पॅटर्न पुन्हा पुन्हा का येतात, तर इनर चाइल्ड हिलिंग बद्दल जाणून घेणं तुमच्यासाठी खूप गरजेचं आहे. लक्षात ठेवा, हिलिंग म्हणजे भूतकाळ पुसून टाकणं नाही, तर त्या भूतकाळाकडे प्रेम, समजूतदारपणा आणि स्वीकाराने पुन्हा पाहणं. कारण जेव्हा आतलं मूल सुरक्षित वाटायला लागतं तेव्हा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलू लागतो. स्वतःवर प्रेम करा, कारण तुमच्यातलं ते छोटं मूल आजही तुमच्या प्रेमाची वाट पाहत असेल. इनर चाइल्ड हिलिंगसाठी आजच DM करा आणि आपला स्पॉट रिझर्व करा. तर भेटू लवकरच सोमा स्टुडिओमध्ये.